दुसरं तुम्ही महत्वाची गोष्ट म्हणाल तर न्यू इंडिया. या न्यू इंडिया बँकेबद्दल आजच आम्ही बातम्यांमध्ये वाचलं की 2020 मध्ये तिथल्या संपूर्ण सेवकांनी एकत्रितपणे सही करून रिझर्व्ह बँकेला त्या बँकेमध्ये चाललेला घोटाळा, हो. अगदी खुलेसेवार, प्रीती झिंटा या ऍक्टरला 18 कोटी रुपयाची सूट कशी दिली, त्याचं अकाउंट राईट ऑफ कसं केलं, असं खातेवाईज एक 2 पानीपत्र आरबीआयला 2020 मध्ये दिलं होतं. बरं. हीच बँक, ही जी न्यू इंडिया बँक आहे, 2020 मध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाण्याकरता इच्छुक होती आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाण्याकरता त्यांनी वार्षिक स्पर्धा सभेमध्ये विषय आणला होता. मी त्यावेळी फेडरेशन, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशनचा अध्यक्ष होतो. आम्ही सर्व संचालकांनी त्या एजीएमच्या बाहेर जाऊन हात जोडो आंदोलन केलं होतं. ती बातमी पण वर्तमानपत्रामध्ये खूप मोठी आली होती. कारण का आम्हाला प्रश्न पडला की ही बँक आज प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाण्याकरता एवढी उत्सुक आहे. सहकार क्षेत्र सोडून त्याच वेळी या स्टाफनी रिझर्व्ह बँकेला तक्रारी केल्या होत्या आणि त्या तक्रारीमध्ये सगळे उल्लेख केला होता आणि रिझर्व्ह बँकेने त्यानंतर केलेल्या तपासणीमध्ये हे स्टाफने केलेले सगळे आरोप हे खरे आहेत हे रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनाला आलं होतं. त्यानंतर आता काय झालं, एकदम 122 कोटी रुपये एक सायफंड केले हे समजल्यानंतर घाईघाईत रिझर्व्ह बँकेने त्या बँकेवर आर्थिक निर्बंध आणले.